आम्ही शिवरायांचं हिंदुत्व मानतो असा उल्लेख काल मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटीमध्ये केलेला आहे. दलित, मुस्लिम आणि मराठा या तिन्हींचं एकत्रीकरण करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी वेगळं करू पाहणारे मनोज जरांगे यांच्यावरती काल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली. लोकांचं म्हणणं असं होतं की मराठे हे आता मुस्लिम धार्जिणे झालेले आहेत आणि म्हणून हिंदुत्वाचा जो प्रश्न आहे तो हिंदुत्वाचा प्रश्न आता मराठ्यांना दिसत नाही का, असं देखील मनोज जरांगे यांना ट्रोल करताना अनेकांनी व्यक्त केलेलं आहे. परंतु मनोज जरांगे असं म्हणतायत की जर आम्ही हिंदुत्वाचा भाग आहोत तर मग आम्ही हिंदू म्हणून तुम्ही समोर कधी येणार आहात. आता हिंदू म्हणून मराठे हे अडचणीत आहेत तर इतर हिंदूंनी याला विरोध करू नये आणि आमचा जो काही प्रश्न आहे, आमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आता हिंदू म्हणून सोडवले जावेत. परंतु असं कोणीही समोर येत नाही याचं दुःख देखील मनोज जरांगे यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि मग ज्यावेळेस हिंदुत्वाचा प्रश्न येतो त्यावेळेस आम्ही हिंदूच आहोत असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. परंतु असं म्हणत असताना मनोज जरांगे म्हणतात की आमचं हिंदुत्व हे शिवरायांचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून लोकांच्या समोर पुन्हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की नेमकं शिवरायांचं हिंदुत्व हे वेगळं आहे का, का इतरांनी जे काही हिंदुत्व मांडलेलं आहे त्या हिंदुत्वामध्ये आणि शिवरायांच्या हिंदुत्वामध्ये नेमका काय फरक आहे आणि शिवरायांचं हिंदुत्व हे कशा पद्धतीने वेगळं आहे याचा देखील अभ्यास आपण केला पाहिजे. आता आपण जर हिंदुत्व या शब्दाकडे बघितलं तर आपल्याला असं दिसेल की या हिंदुत्व या शब्दाचा किंवा हिंदू राष्ट्रवाद या शब्दाचा ज्यावेळेस उल्लेख येतो त्यावेळेस आपल्याला विनायक दामोदर सावरकर यांच्याकडे घेऊन जातात आणि सांगतात की विनायक दामोदर सावरकरांनी खरं प्रखर हिंदुत्व मांडलेलं आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर जे काही राजकीय पक्ष आहेत जे हिंदुत्वाचं पाठराखण करतात किंवा या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून त्यांना घोषित करायचं आहे, हे सगळेच लोक हे सातत्याने सावरकरांचा उदो करतात आणि सावरकरांनी जी काही हिंदुत्वाची व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येनुसार चालण्याचा प्रयत्न करतात किंवा सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी होते असं देखील सांगितलं जातं. परंतु आपण हे बघितलं पाहिजे की नेमकं मग शिवरायांचं हिंदुत्व आणि सावरकरांचं हिंदुत्व याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. आता ज्यावेळेस हिंदुत्वाचा विषय येतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं आपण शिवरायांना थोडंसं बाजूला ठेवून आजपर्यंत जी काही हिंदुत्वाची चर्चा सुरू आहे त्या चर्चेवरती येऊया. आपण जर सुरुवातीला बघितलं तर बाळ गंगाधर टिळक यांनी हिंदुत्वाचा उल्लेख पहिल्यांदा केलेला होता की हिंदू हे कशा पद्धतीने मेजॉरिटीमध्ये आहेत आणि हिंदू हा कसा महत्वाचा घटक आहे याविषयी त्यांनी भाष्य केलेलं होतं. त्यांनी जी काही हिंदुत्वाची व्याख्या केलेली होती ती एकदम सनातन अशा स्वरूपाची होती आणि म्हणून टिळकांचं हिंदुत्व हे सनातनी स्वरूपाचं होतं असं देखील म्हटलं जातं किंवा सनातन हिंदुत्व होतं असं देखील म्हटलं जातं. खरं तर टिळक हे काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमध्ये असताना देखील त्यांनी हिंदुत्वाची एक वेगळी व्याख्या केली आणि हिंदुत्वाची पाठराखण देखील केली. परंतु काँग्रेसचं नेतृत्व हे गांधीजीकडे गेल्यानंतर मात्र हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व असा एक प्रश्न समोर आला आणि गांधीजींनी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सगळ्यांना सोबत घेऊन आपण एक राष्ट्र आहोत अशा प्रकारचं भाष्य करायला सुरुवात केली. त्याच्यामुळं टिळकांचं हिंदुत्व थोडंसं मागे पडलं. नंतर ज्यावेळेस सावरकर हिंदू महासभेमध्ये आले आणि हिंदू महासभेचं नेतृत्व करत असताना सावरकरांनी जी काही हिंदुत्वाची घोषणा केली त्या हिंदुत्वाच्या घोषणेकडे देखील आपल्याला थोडंसं बघणं गरजेचं आहे आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं हिंदुत्व किंवा हिंदू राष्ट्रीयत्व किंवा हिंदू राष्ट्रवाद किंवा हिंदू राष्ट्र अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द वापरले गेले. आता सावरकरांनी हिंदू राष्ट्रवादाचा जो पहिला उल्लेख केला तो 1936 मध्ये कर्णावतीच्या भाषणामध्ये केला आणि त्यांनी सांगितलं की भारत हे हिंदू मेजॉरिटी असल्यामुळे हिंदुत्व राष्ट्र आहे आणि म्हणून सावरकरांनी हिंदुत्वाची एक वेगळी व्याख्या केली. परंतु सावरकरांचं हिंदुत्व आणि मग नंतर जे गोळवळकरांनी हिंदुत्वाची व्याख्या केली याच्यामध्ये देखील फरक आहे. मुळात टिळकांच्या हिंदुत्वामध्ये आणि सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये देखील फरक आहे. त्याचबरोबर सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये आणि गोळवळकरांच्या हिंदुत्वामध्ये देखील फरक आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे काही स्वामी विवेकानंदांनी हिंदुत्व मांडलं त्याच्यामध्ये देखील फरक आहे. आणि म्हणून सावरकरांची हिंदू राष्ट्रवादाची घोषणा ही वेगळी आहे तर गोळवळकरांची हिंदू राष्ट्रवादाची घोषणा किंवा त्यांची जी काही रचना आहे ती वेगळी आहे. त्याच्यामुळं सावरकर आणि गोळवळकर यांच्यामध्ये मूलभूत अशा प्रकारचा फरक आहे. तसं पाहिलं तर आपण टिळकांनाही हिंदुत्वादी म्हणतो, सावरकरांना हिंदुत्वादी म्हणतो, गोळवळकरांना हिंदुत्वादी म्हणतो, बिपिनचंद्र पाल यांना हिंदुत्वादी म्हणतो, स्वामी विवेकानंदांनी हिंदुत्वादी म्हणतो. परंतु या सगळ्यांचं हिंदुत्व मात्र कुठेच मॅच होत नाहीये. भारतामध्ये ज्या पद्धतीची जाती व्यवस्था आहे त्याच पद्धतीची यांची हिंदुत्वाची व्याख्या देखील वेगवेगळी आहे. म्हणजे एक जात कशा पद्धतीने स्वतंत्र विचार करते त्याच पद्धतीने या सगळ्यांनी वेगवेगळ्या हिंदुत्वाचा विचार केलेला आहे.
टिळक सनातनी हिंदुत्वाचा विचार करतायत. सावरकर हे हिंदुत्वाची व्याख्या करत असताना वेगळा विचार करत आहेत. सावरकर हे हिंदुत्वाची व्याख्या करत असताना ते हिंदू धर्माच्या आधारावरती हिंदू राष्ट्रवाद मांडत नाहीयेत, तर त्यांचं हिंदुत्व हे हिंदू धर्मापेक्षा वेगळं आहे, हे आपण अगोदर तपासून बघितलं पाहिजे. आता ज्यावेळेस गोळवळकरांची हिंदुत्वाची व्याख्या येते त्यावेळेस गोळवळकर हे हिंदू या शब्दाचा अर्थ किंवा हिंदू या शब्दाची व्याख्या करता येत नाही, ती एक जाणीव आहे असं म्हणतात. आणि मग ही जाणीव काय आहे, तर इथली जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे, इथली जी जाती व्यवस्था आहे, ती सगळी ईश्वर निर्मित आहे. आणि ईश्वर निर्मित असल्यामुळे त्याला एक ईश्वरी अधिष्ठान आहे आणि तेच आमचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून त्यांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला, जाती व्यवस्थेचा पुरस्कार केला आणि आपलं हिंदुत्व मांडलं. परंतु सावरकर मात्र चातुर्वर्णी व्यवस्थेला एक प्रकारे नाकारतात आणि जाती व्यवस्थेला देखील नाकारतात. ते कृतीमध्ये जरी येत नसलं तरी ते त्यांच्या भाषेमध्ये येतं आणि ते सांगतात की जाती व्यवस्था आणि चातुर्वर्णी व्यवस्था या आपण नाकारल्या पाहिजेत. ते कृतीमध्ये येत नाही किंवा तेवढं प्रखरपणे ते मांडत नाहीत, पण कुठे ना कुठे हे गोळवळकरांपेक्षा वेगळं हिंदुत्व मांडण्याचा ते प्रयत्न करतात. त्याच्यामुळं सावरकरांचं हिंदुत्व आणि गोळवळकरांचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आहे. दोघांच्या हिंदुत्वामध्ये मात्र एक साम्य आहे की ते दोघेही मुस्लिमांना आपल्या हिंदू राष्ट्रवादाचा घटक मानत नाहीत. हा एक मूलभूत फरक त्याच्यामध्ये आहे, म्हणजे साम्य त्याच्यामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या हिंदुत्वामध्ये कुठेही साम्य असले आपल्याला पाहायला मिळत नाही. आता सावरकरांचं हिंदुत्व जे आहे, हे सावरकरांचं हिंदुत्व त्यांनी कर्णावतीच्या 1936च्या अधिवेशनामध्ये मांडलं आणि गोळवळकरांनी त्यांचं जे हिंदुत्व आहे ते 1937च्या त्यांच्या वी आर आवर नेशनहुड डिफाईन्ड या पुस्तकामध्ये मांडलं. त्याच्यामुळं सावरकरांचं हिंदुत्व हे पुस्तक खरं तर सुरुवातीला ते 1920लाच आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाची घोषणा केलेली होती किंवा हिंदुत्व काय आहे, हिंदू शब्द कशा पद्धतीने निर्माण झाला, या सगळ्यांचा उहापोह त्यांनी त्या पुस्तकामध्ये केला. सुरुवातीला ज्यावेळेस हे पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेस या पुस्तकावरती विनायक दामोदर सावरकर यांचं नाव नव्हतं, तर ते पुस्तक लेखकाच्या नावाच्या ठिकाणी मराठा हा शब्द वापरलेला होता. म्हणजे लेखक कोण आहे तर मराठा आहेत असा शब्द त्याच्यामध्ये वापरला होता. त्याच्यामुळं 1920च्या आवृत्तीमध्ये सावरकरांच्या हिंदुत्वाच्या पुस्तकामध्ये हिंदुत्व या पुस्तकामध्ये सावरकरांचं नाव नाही आहे, तर मराठा असं लेखकाचा उल्लेख आहे. पण नंतरच्या काही आवृत्त्यामध्ये मात्र सावरकरांचं नाव त्याच्यावरती टाकण्यात आलेलं आहे. आता हा 1920 पासूनचा जो मुद्दा आहे तो नंतर 1924ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उचलला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्यावेळेसही सावरकर होते. त्याच्या पुढे जाऊन जे काही गोळवळकरांच्या हातामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा आली त्याच्यानंतर मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदुत्वाची व्याख्या देखील बदललेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग तिथून खऱ्या अर्थानं म्हणजे 1936चं जे कर्णावतीचं अधिवेशन झालं हिंदू महासभेचं अधिवेशन आणि 1937 मध्ये आलेलं गोळवळकरांचं वी आर आवर नेशनहुड डिफाईन्ड हे पुस्तक, याच्यामध्ये दोन्हीमध्ये हिंदुत्वाचा मूलभूत अशा प्रकारचा फरक आहे. आज जरी समजा भारतीय जनता पक्ष किंवा इतर जे काही हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या जरी सावरकरांचा उदोउद करत असल्या तरी सावरकरांचं हिंदुत्व स्वीकारणं शक्य नाहीये, कारण त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं हिंदुत्व मांडलेलं आहे. ते आपण मुळातून वाचणं तितकंच गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विवेकानंदांनी जे हिंदुत्व मांडलं ते हिंदुत्व आणखीन वेगळं आहे आणि त्याच्यामुळे हा जो काही हिंदुत्वाचा जो काही नारा आहे हा वेगवेगळा आहे. आणि अशातच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा, मुस्लिम आणि दलित अर्थातच बौद्ध धम्मगुरू तिथं होते, हे सगळेजण एकत्र येण्याचा विचार करत आहेत. अंतरवली सराटीमध्ये त्यांची एक बैठकी झालेली आहे आणि या तिघांनी राजकारणाचं एक सूत्र वेगळं मांडायला सुरुवात केलेली आहे. खरं तर कुठल्याही धर्मगुरूंनी राजकारणामध्ये येऊ नये, माझा तसा त्याला विरोध आहे. ते जरी बौद्ध धर्मगुरू असले तरीही माझा त्याला विरोध आहे, कारण राजकारणामध्ये धर्माने येणे किंवा धर्मगुरूंनी येणं हे चांगलं नाही आहे. ते लोकशाहीसाठी घातक आहे. ते कितीही लोकशाही मानत असलेले धर्मगुरू असले तरी त्यांनी धर्म घेऊन राजकारणामध्ये येऊ नये आणि म्हणून माझा वैयक्तिकरित्या त्याला विरोध असणारच आहे. परंतु शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे. समाज काय म्हणेल या गोष्टीवरती ते डिपेंड आहे. परंतु कुठल्याही लोकशाही व्यवस्थेला कुठल्याही धर्माने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं हे घातक असतं. हालाकी धम्म हा लोकशाहीवादी आहे हेही मला मान्य आहे, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये धम्म म्हणून आपण या राजकारणामध्ये येणं योग्य नाही आहे. आता हे जे काही त्रिसूत्री मांडलेली आहे मराठा, मुस्लिम आणि दलित, तर या त्रिसूत्रींच्या आधारावरती आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं वळण या राजकारणाला मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये मराठ्यांना आता ट्रोल केलं जात आहे. अर्थातच जरांगे पाटलांना ट्रोल केलं जात आहे,
त्यांना म्हटलं जात आहे की तुम्ही आता तुमचं हिंदुत्व विसरले आणि तुम्ही मुस्लिम धार्जिणे झाले. जरांगे पाटील म्हणतायत की ज्यावेळेस आम्ही मोर्चे काढत होतो त्यावेळेस कुठल्याही हिंदू व्यक्तीने, अर्थातच त्यांचा रोष कोणाकडे आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की त्यांनी आम्हाला कोणतीही मदत केली नाही, आमचा प्रश्न सोडवला नाही. परंतु मुस्लिम लोकांनी मात्र आमच्या या मोर्चामध्ये किमान पाणी वाटप तरी केलं, काही ठिकाणी त्यांनी जेवण दिलं. आणि म्हणून तुम्ही हिंदुत्व विसरलेत का असा ज्यावेळेस प्रश्न मनोज जरांगेंना विचारला गेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचं हिंदुत्व हे शिवरायांचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून मनोज जरांगे यांनी सावरकरांचं हिंदुत्व स्वीकारलेलं नाही, टिळकांचं हिंदुत्व स्वीकारलेलं नाही, गोळवळकरांचं हिंदुत्व स्वीकारलेलं नाही, त्याचबरोबर त्यांनी विवेकानंदांचंही हिंदुत्व स्वीकारलेलं नाही. तर त्यांचं हिंदुत्व हे शिवरायांचं हिंदुत्व आहे. आणि मग शिवरायांचं हिंदुत्व काय आहे, तर शिवरायांचं हिंदुत्व हे 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभं करणारं हिंदुत्व आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम आहेत, त्याच्यामध्ये इतर जातीतले बरेचसे लोक आहेत, आणि कुठलीही जाती व्यवस्था किंवा जातपात न मानणारं किंवा कुठल्याही धर्माला दुय्यम स्थान न देणारं हिंदुत्व हे शिवरायांचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सातत्याने आपल्या समोर असा प्रश्न निर्माण होतो की मग शिवरायांचं हिंदुत्व हे वेगळं आहे असं का म्हटलं जातं, तर त्याचं कारणच असं आहे की शिवरायांनी अशा पद्धतीचं हिंदुत्व मानलं आणि त्यांनी स्वराज्य उभं केलं. परंतु त्यांनी कुठल्याही धर्माला विरोध केला नाही, तो मुस्लिम धर्म असो की इतर कुठलाही पारशी धर्म असो, त्याला शिवरायांनी कधीही विरोध केला नाही. परंतु लोकमान्य टिळकांचं, सावरकरांचं, गोळवळकरांचं, विवेकानंदांचं, त्याच्यानंतर अरविंद घोष यांचं, या सगळ्यांचं हिंदुत्व हे वेगवेगळं हिंदुत्व आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात चांगलं जर हिंदुत्व कुठं बघायचं असेल आपल्याला, तर ते आपल्याला दिसतं ते म्हणजे शिवरायांच्या स्वराज्यामध्ये. आणि म्हणूनच मनोज जरांगे यांनी आम्ही शिवरायांचं हिंदुत्व मानतो, आम्हाला शिवरायांचं हिंदुत्व मान्य आहे असं म्हटलेलं आहे. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, परंतु थोडक्यात सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे की नेमकं शिवरायांच्या हिंदुत्वामध्ये आणि इतरांच्या हिंदुत्वामध्ये नेमका काय फरक आहे. मनोज जरांगे यांनी जे भाष्य केलेलं आहे त्याला मुळातून आपण वाचणं तितकंच गरजेचं आहे. तुम्हाला जर या सगळ्या हिंदुत्वाच्या वेगळेपण आणि हे वेगवेगळं हिंदुत्व काय आहे हे जर अभ्यासायचं असेल तर तुम्ही माझं हिंदू राष्ट्रवाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परिवर्तनशील भारतीय समाजातील भूमिका हे पुस्तक नक्की वाचा. संदर्भ म्हणून याच्यामध्ये मी सगळे संदर्भ दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये जेवढे मी संदर्भ सांगितले ते सगळे संदर्भ देखील मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आपल्याला नेमकं शिवरायांच्या हिंदुत्वाबद्दल आणखी काय माहिती आहे आणि इतरांच्या हिंदुत्वाबद्दल आणखी काय माहिती आहे, शिवरायांच्या हिंदुत्वामध्ये आणि इतरांच्या हिंदुत्वामध्ये नेमका काय फरक आहे, आपल्याला जर अधिकची माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.